नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग, राज्यशास्त्र पेपर नंबर 11, पाश्चात्य राजकीय विचार या पेपरमधील आपण तिसरे प्रकरण किंवा तिसरा विचारवंत निकोलो मॅकियावेली हा पाहतो आहोत. निकोलो मॅकियावेली या विचारवंताचे विविध राजकीय विचार आपण यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलेले आहेत. मॅकियावेलीच्या विचारसरणीमधील शेवटचा विचार तो म्हणजे धर्म व नैतिकता या संबंधीचे विचार. वास्तविक धर्म आणि राजकारण या दोन वेगळ्या संकल्पना असून प्राचीन कालखंडामध्ये धर्म आणि राजकारण यांना एकच मानण्याची भूमिका किंवा धर्मानुसार राजकारण करण्याची भूमिका अनेक विचारवंतांनी स्वीकारली होती. परंतु राजकारणाची धर्म व नैतिकता यापासून फारकत करणारा मॅकियावेली हा प्रमुख विचारवंत मानला जातो. धर्म आणि नीतिमत्ता यापासून राजकारणाची फारकता करणारा मॅकियावेली एवढा दुसरा विचारवंत मध्ययुगात झाला नाही. मध्ययुगात राजकारण व धर्म या दोहोत भेद न मानता राजकीय विचारांचा प्रस्ताव मांडणारे अनेक विचारवंत होते. परंतु धर्म, चर्च यांची राजकारणापासून पूर्ण फारकत करण्याचे धैर्य एकट्या मॅकियावेलीने दाखवले. इटलीची राजकीय अधोगती होण्याचे मुख्य कारण म्हणजे धर्माचे राजकारणावर वाढलेले वर्चस्व होय, असे स्पष्ट मत मांडण्याचे धाडस मॅकियावेलीने केले. इटलीतील साम्राज्याचा नाश झाल्यानंतर तेथे सरंजामी राज्य उदयास आली. पुढे ऐहिक बाबतीत पोपने अधिक कीर्ती संपादन केली आणि सरदारांना, सरंजामदारांना विरोध करण्यासाठी पोपने प्रजेला प्रोत्साहन दिले. त्यामुळे इटलीची राजकीय सत्ता चर्चच्या हातात आली. प्रजातंत्र पद्धतीची, गणराज्य पद्धतीची आणि काही सरंजामी पद्धतीची अशी विविध स्वरूपाची राज्ये धर्मगुरूंच्या प्रभावाखाली आली. अर्थात अशा राज्यातून भाडोत्री सैनिकांची व्यवस्था ठेवली होती. प्रजेचे हित, कल्याण याऐवजी या राज्यातून सत्ता स्पर्धा, युद्धे चालू होती. मॅकियावेलीने इटलीच्या राजकीय अधपतनाची चिकित्सक कारणमीमांसा करून धर्म व नीती यापासून राजकारण वेगळे केले पाहिजे असे मत मांडले. त्याच्या मते धर्म व राजकारण या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न स्वरूपाच्या असतात.
राज्यसंस्था ही समाजातील प्रमुख व महत्त्वाची संस्था होय आणि धर्मसंस्था ही दुय्यम गौण संस्था होय. अरिस्टॉटलने धर्म व नैतिकता यांचा राजकारणात आधार घेतला होता. अरिस्टॉटलने राजकारणाला नैतिकतेचे अधिष्ठान दिले होते, परंतु मॅकियावेलीने राजकारणाला नैतिकतेचे अधिष्ठान नसावे असे स्पष्टपणे सांगितले. राजकारणाला धर्म व नैतिकता यांचा आधार न देता राज्यकारभार चालवावा. राज्यकर्त्यांनी नीती अनीतीच्या कल्पना न मानता कोणत्याही भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करून राज्यकारभार पाहावा. चांगले वाईट, धर्म अधर्म, सत्य असत्य अशा गोष्टींचा विचार न करता परिस्थितीनुसार राजाने कपट, बेईमानी, धोका, संधीसाधूपणा अशा कोणत्याही मार्गांचा अवलंब करावा. मॅकियावेलीच्या मते राजा इतका धूर्त, कपटी, धोकेबाज वृत्तीने वागणारा असावा की प्रजेला काहीही न समजता त्याने आपले कार्य बेमालूमपणे करावे आणि नंतर प्रजेपुढे आपण दया, नम्रता, धर्म, सहिष्णुता, प्रेम यांचे मूर्तिमंत प्रतीक आहोत असा भास निर्माण करावा. थोडक्यात राजाने नीती अनीतीची बंधने झुगारून देऊन राज्य प्रशासन चालवावे. मॅकियावेलीच्या राजकीय विचारात दुटप्पी नीतिमत्ता ही संकल्पना आढळून येते. नीतिमत्तेचा दुहेरी दर्जा म्हणजे नीतीचे दोन प्रकार असतात. पहिली नीती राजाची नीती आणि दुसरी नीती प्रजेची नीती. राजाची नीती म्हणजे राज्याच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी राजाने धर्म, नीती या कल्पना दुय्यम मानून ज्या साधनांचा वापर राज्याच्या हितासाठी होतो त्या साधनांच्या वापराबाबत नीती अनीतीच्या कल्पना विचारात घेऊ नयेत. प्रजेची नीती म्हणजे प्रजेने समाजहितासाठी, समाजहिताच्या कल्पना मनात बाळगून समाजसेवा करण्यासाठी व्यक्तिहिताचा त्याग केला पाहिजे. राजाने केलेले कायदे पाळणे, राजाज्ञेप्रमाणे कार्य करीत राहणे ही प्रजेची नीती होय. नीती अनीतीच्या कल्पना मनात बाळगून व्यक्तीने आपले कार्य केले पाहिजे. प्रजेने प्रचलित नीतिनियम पाळलेच पाहिजेत. परंतु राजाने सत्ता टिकवण्यासाठी असे नीतिनियम मोडले तरी चालतात. राज्यातील व्यक्ती चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी तिच्या सामाजिक वर्तनाचा आधार घ्यावा लागेल. परंतु राजा चांगला की वाईट
हे ठरवण्यासाठी त्याची सत्ता स्थिर स्वरूपाची आहे की नाही हे पाहावे लागेल. मॅकियावेलीने राजाची नीती व प्रजेची नीती असा नैतिकतेचा दुहेरी दर्जा सांगून राजकारण नैतिकतेपासून कसे वेगळे असते हे दाखवून दिले. मॅकियावेलीने राजा व प्रजा यांच्या वर्तणुकीविषयी दुहेरी पद्धत सुचवलेली आहे. यालाच मॅकियाव्हेलिझम असे संबोधले जाते. समाजातील नीती अनीतीच्या कल्पना, प्रथा या प्रजेसाठी असतात. प्रजेने नैतिक मूल्यांचे जतन करून आपले जीवन अधिक सुखी व आदर्श बनवायचे असते असे मॅकियावेलीचे मत आहे. मॅकियावेलीच्या मते राजाने नशिबावर, दैवावर हवाला ठेवून राज्यकारभार करू नये. दैव, धर्म, स्वर्ग, नरक या गोष्टी ऐहिक असून ऐहिक सुखासाठी निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा राजाने इहवादी राजकारण करावे. देवाला दोष देऊन किंवा देवाचे समर्थन करून राज्यकारभार चालवू नये. सर्वस्वी नशिबावर हवाला ठेवून वागणारा राजा नशीब पलटताच नष्ट होतो. जो राजा आपल्या वागण्याची रीत, परिस्थिती बदलतो तोच राजा यशस्वी होऊ शकतो. सीझर बोर्गिया, फ्रान्सिस्को स्फोर्झा या राजांनी धर्म, चर्च, दैव इत्यादी गोष्टी बाजूला सारून परिस्थितीवर मात केला. ते राज्य स्थापन करण्यामध्ये आणि टिकवण्यामध्ये यशस्वी ठरले. सीझर बोर्गियाला शेवटी राज्य टिकवणे कठीण झाले. तेव्हा राजाने दैवाधीन न बनता प्रयत्नवादी, इहवादी असावे असे मॅकियावेलीचे मत मांडले आहे. याउलट सावोनारोला हा धर्म, नीती, दैव या ऐहिक कल्पना मांडणारा नीतिप्रधान राजा अयशस्वी झाला. त्याला आपले राज्य गमवावे लागले. जे नागरिक नशिबाने राजे होतात तेव्हा राजपथावर चढताच त्यांना फारसा त्रास होत नाही, परंतु राजपद टिकवण्यासाठी ते असमर्थ ठरतात. मॅकियावेलीने राजाची नीती विशद करताना दैवगती व तिचे परिणाम याबाबत प्रिन्स या ग्रंथामध्ये पुढील शब्दात वर्णन केले आहे. दैव पलटत राहते आणि लोक त्याच्या ठराविक मार्गाने जात असतात. दैव आणि परिस्थिती यामध्ये जेव्हा विसंगती निर्माण होते तेव्हा जीवनात अपयशी ठरतात. म्हणून प्रत्येकाने सावध असण्यापेक्षा साहसी असावे. दैवगती ही स्त्रीप्रमाणे आहे आणि तिची मालकी मिळवण्याची इच्छा असल्यास सामर्थ्याने तिला जिंकून घ्यावे लागते. धीमेपणाने, दुर्बलतेने प्रयत्न करण्यापेक्षा साहस करणाऱ्यांना ती अधिक वश होते. म्हणून स्त्रीप्रमाणे दैवगती ही तरुणांची नेहमी मित्र असते, कारण ते कमी सावध आणि अधिक कडक असतात व धाडसीपणाने दैवगतीवर प्रभुत्व गाजवतात. राजाने दैवगतीवर कदापि विसंबून राहू नये. परिस्थितीनुसार संकटावर मात करून राज्याचे संरक्षण व संवर्धन करावे. लोकांचे कल्याण साधावे हीच राजाची नीती होय आणि प्रजेने राजाच्या आज्ञेत राहून समाजसेवा करावी ही प्रजेची नीती. अशी नीतिमत्तेची दुहेरी पद्धत त्याने विशद केली. मॅकियावेलीने धर्मसंस्था व चर्चवर जोरदार टीका केली. धर्मगुरूंनी प्रजेची धर्मश्रद्धा व अंधश्रद्धा जागृत करून इटलीत छोट्या मोठ्या राज्यावर
धर्माचे वर्चस्व प्रस्थापित केले. ऐहिक सत्तेच्या लालसेने त्यांनी राज्यसत्तेवर धर्मसत्ता श्रेष्ठ आहे अशी प्रजेची समजूत करून दिली. त्यामुळे इटलीतील चर्च आणि धर्मस्थाने न राहता सत्तास्थाने बनली. डिस्कोर्सेस हे मध्ये मॅकियावेलीने धर्मगुरूंच्या व चर्चच्या कार्यावर टीका केलेली आहे. राजा हा ईश्वराचा अंश आहे. धर्मगुरू ईश्वराचे प्रेषित आहेत, म्हणून ते राजे आहेत अशी विचारसरणी मांडून संपूर्ण समाजात धर्माचे अवडंबर माजविले. त्यामुळे प्रजेत साहस, प्रयत्न इत्यादी गुण निर्माण होण्याऐवजी ती धार्मिक, दैववादी, अंधश्रद्धाळू बनली. धर्मगुरूंनी नेमका या परिस्थितीचा फायदा उठवला. साहजिकच धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोहोत संघर्ष चालू झाला. सत्ता स्पर्धेच्या संघर्षात जनतेत अन्याय जुलूम होऊ लागला. प्रजा सरंजामी आणि पोप यांच्या सत्तेला कंटाळली होती. अशावेळी इटलीतील मदार समाजाला नव्या राजकीय तत्त्वज्ञानाची, व्यवस्थेची गरज भासत होती. इटली देशात इंग्लंड, फ्रान्स, स्पेन या देशातील सांस्कृतिक व राजकीय पुनरुज्जीवनाप्रमाणेच नवी परिस्थिती निर्माण व्हावी आणि इटली धर्मातील राष्ट्रराज्य निर्माण व्हावे या उद्देशाने मॅकियावेलीने चर्च आणि धर्मगुरूंवरती हल्ले चढवले. मॅकियावेलीचे धर्म आणि नीती याविषयीचे विचार अभ्यासताना त्याने धर्म आणि नीती यांचे सामाजिक जीवनातील महत्त्व नाकारलेले नाही. ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे. तो धर्मविरोधी नव्हता. मानवाचे ऐहिक जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी धार्मिक व नैतिक गोष्टींचे आचरण अत्यावश्यक आहे यावर त्याचे दुमत नाही. परंतु ज्यावेळी धर्मसंस्था आपल्या बाहेर येऊन राज्यसत्तेवर आघात करते, त्यावेळी धर्माचे स्तोम माजते आणि राज्याचे अस्तित्व लोप पावते. मॅकियावेलीने धर्मसंस्था व राज्यसंस्था या दोहोंची कार्यक्षेत्रे एकमेकांपेक्षा कशी वेगळी आहेत हे दाखवून दिले. त्याच्या मते मानवी जीवनात धर्मनिष्ठा, धर्मभावना, धार्मिक आचार इत्यादींना जेवढे महत्त्व आहे, त्याहून अधिक महत्त्व देशनिष्ठा, देशभक्ती आणि देशसेवा यांना आहे. धर्माचे आचरण केल्यास मनुष्याला ऐहिक सुख प्राप्त होते, परंतु राज्यसत्तेने मनुष्याचे अस्तित्व जोपासले जाते. मानवी जीविताची, वित्ताची सुरक्षितता राज्यसंस्थेमुळे होत असते. मॅकियावेलीने मांडलेले हे विचार त्यावेळी प्रचलित असलेल्या राजकीय विचारापेक्षा भिन्न होते. आज 20व्या शतकात मॅकियावेलीच्या या विचारांचे महत्त्व फारसे वाटणार नाही, कारण प्रबोधनाचा झालेला विकास आणि आधुनिक राजकीय विज्ञानाची प्रगती यामुळे राजकारण व धर्म यांचे वेगळे अस्तित्व सर्व जगाला ज्ञात झाले आहे. परंतु मध्ययुगीन काळात सर्व राजकीय विचारवंत धर्म आणि राजकारण यांची सांगड घालत असताना अगदी या विचारप्रवाहाच्या विरोधी जाऊन मॅकियावेलीने धर्म आणि राजकारण या दोन गोष्टी परस्परहून वेगळ्या आहेत असे सांगण्याचे महान साहस केले. विशेषतः इटलीतील समाजाला अराजकतेच्या खाईतून वर काढण्यासाठी त्याने इटालियन प्रजेला नव्या राजकीय विज्ञानाचा दिव्य संदेश दिला असा निष्कर्ष काढता येईल. थँक्यू.